पक्षाचं संविधान पाळा असे निर्देश आयोग देऊ शकतं, असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। तर पक्ष आणि चिन्हामध्ये काही महत्त्वाचा मुद्दा वाटत असेल, काही इश्यू असेल तर समिती गठीत करून विचार केला जाऊ शकतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना सांगू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षाला सांगू शकत नाही, असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून जो युक्तिवाद केला जातोय त्याच्यानंतर आता कोर्टानं असं म्हटलंय की एवढ्या वेळेत निर्णय घ्या, असं विधानसभा अध्यक्षांना सांगू शकत नाही, असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये आता कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे, त्यावर कोर्टानं असं म्हटलेलं आहे की एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना हे सांगू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलेलं आहे। एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना असं सांगू शकत नाही, असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रता संदर्भात युक्तिवादाला या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता कोर्टानं असं म्हटलेलं आहे की एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना सांगू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलंय। तर 2023 मध्ये अध्यक्षांनी आमदारांना नोटीस दिली, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। नोटिशीला शिंदेच्या आमदारांनी उत्तर दिलं, मात्र पुढे काय झालं? एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना हे सांगू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलेलं आहे। 2023 मध्ये अध्यक्षांनी आमदारांना नोटीस दिली, असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान म्हटलंय। नोटिसीला शिंदेच्या आमदारांनी उत्तर दिलं, मात्र पुढे काय झालं, असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केलेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, अपडेट्स आपण पाहताय। 2023 मध्ये अध्यक्षांनी आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला, असं कपिल सिब्बल म्हणतायत। अडचण असेल तर आयोग सूचना देऊ शकतं, पक्ष चिन्ह देऊ शकत नाही, असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतायत। आयोगाने सरसकट पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं, आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला, आमदार 2/3 होण्याची वाट बघून त्यानंतर त्यांना मान्यता दिली गेली, असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान आतापर्यंत काय काय झालेलं आहे? प्रत्येक पक्षाला पुराव्यानिशी बाजू मांडण्याचा अधिकार, असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। हे प्रकरण आमच्या बाजूनं, कारण आम्हाला आयोगाला नोटीस दिली नाही। पक्षामध्ये संविधानानुसार निवडणुका घेणं हे देखील एक पर्याय असल्याचं सिब्बल म्हणतायत। पक्षाचं संविधान पाळा असे निर्देश आयोग देऊ शकतात। आमच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रलंबित ठेवला, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। अडचण असेल तर आयोग सूचना देऊ शकतं, पक्ष चिन्ह देऊ शकत नाही, असं सिब्बल म्हणतायत। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती, आमदार 2/3 होण्याची वाट पाहून त्यानंतर त्यांना मान्यता देण्यात आली, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केलेली, आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। अध्यक्ष हे सुद्धा एक न्यायाधिकरण आहे आणि सुप्रीम कोर्ट त्यांना सूचना देऊ शकते, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। न्यायमूर्तींकडून आता सिब्बल यांना काही प्रश्न देखील विचारले जात आहेत। पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती, आमदार 2/3 होण्याची वाट पाहून त्यानंतर मान्यता देण्यात आली, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती, असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। आमदार 2/3 होण्याची वाट पाहून नंतर निर्णय घेण्यात आला। पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं सिब्बल यांच्याकडून म्हटलं जात आहे। अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। फुटी संदर्भामध्ये निवडणूक आयोग भूमिका घेईल, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती, मात्र आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं जात आहे। दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही, असं कपिल सिब्बल यांच्याकडून म्हटलं जात आहे। जे दोन मुद्दे आहेत ते अध्यक्षच पाहू शकत नाहीत, असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। पक्ष फूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत, असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर अपात्रतेसंदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत होते, असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। फुटी संदर्भात निवडणूक आयोग भूमिका घेईल, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केलेली, आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली, असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। तर पक्षफूट, पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता हे तुम्ही एकत्र करत आहात, असं न्यायमूर्तींनी सिब्बल यांना म्हटलेलं आहे। त्यावर सिब्बल यांनी नाही असं म्हटलेलं। कोर्टाने म्हटलंय की एवढ्या वेळेमध्ये
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सांगू शकत नाही. पक्षफूट, चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात या ठिकाणी युक्तिवाद होतोय. दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही. पक्षफूट, चिन्ह, आमदार अपात्रता तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्ट या ठिकाणी म्हणतंय आणि दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही. दोन मुद्दे म्हणजे पक्षफूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं जात आहे आणि हे दोन्ही मुद्दे फक्त अध्यक्षच पाहू शकत नाही असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. तर पक्षफुटी संदर्भामध्ये निवडणूक आयोग निर्णय घेईल आणि आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र तसं झालं नाही असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही तसं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. पक्षफूट, चिन्ह, आमदार अपात्रता तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्टाकडून म्हटलं जातं आणि आम्ही तिन्ही प्रकरणं एकत्र करत नाही असं सिब्बल यांच्याकडून म्हटलं जात आहे. दोन मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही. दोन मुद्दे कुठले तर पक्षफूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय आणि अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो असं सिब्बल हे युक्तिवादादरम्यान बोलतायत. तर सिब्बल यांच्याकडनं आणखी हा मुद्दा मजबूत होईल अशा प्रकारचे दाखले दिले जात आहेत. ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या ते पाहता त्यांना राजकीय मदत झाली, प्रभावित करण्याचं काम झालं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनू दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं थेट सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये बोललं जात आहे. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनू दिलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातला युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला होता तर त्यावर आता टिप्पणी जी आहे ती सिब्बल यांच्याकडून केली जाते. ते मुद्दे जे आहेत ते आता मांडले जात आहेत आणि अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री केलं. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं सिब्बल यांनी कोर्टामध्ये म्हटलंय. तर कुणाला ईडी, सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या ते पाहता त्यांना राजकीय मदत झाली, प्रभावित करण्याचं काम झालं. कोणाला ईडी, कोणाला सीबीआयच्या नोटिसा दिल्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असं सिब्बल म्हणतायत. पक्षफूट, चिन्ह, आमदार अपात्रता तुम्ही एकत्र करतात असं कोर्टानं म्हटलं. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे. शिंदेकडे गेलेल्या आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटिसा देण्यात आल्या. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. शिंदेकडे गेलेल्या आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटीस दिल्या असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीतले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय. उत्सुकता या ठिकाणी आता अगदी शिगेला पोहोचली आहे. पक्षफूट, चिन्ह, आमदार अपात्रता तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्टानं सिब्बल यांना म्हटलं. त्यावर सिब्बल यांचं म्हणणं होतं आम्ही तीनही प्रकरणं एकत्र करत नाही. दोन्ही मुद्दे अध्यक्षच पाहू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पक्षफूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. फुटी संदर्भामध्ये निवडणूक आयोग भूमिका घेईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय. तर शिंदेकडे गेलेल्या आमदारांना ईडी, सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असं सिब्बल यांच्याकडून कोर्टात युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे. आतापर्यंत काय काय घडलेलं आहे, कसा युक्तिवाद झालाय तर पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केलेली सिब्बल यांचा युक्तिवाद. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. आयोगानं सरसकट पक्ष, चिन्ह शिंदेना दिलं असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोललेत. एवढ्या वेळेमध्ये निर्णय घ्या, विधानसभा अध्यक्षांना हे सांगू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय. पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केलेली असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोललेत. आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मग मान्यता देण्यात आली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे. ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली, तर ईडी, कोणाला सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. शिंदेकडे गेलेल्या आमदारांसंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलाय. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय. आमदार अपात्रता संदर्भात युक्तिवाद आता सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि
आम्ही तिन्ही प्रकरणं एकत्र करत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्याआधी कोर्टानं असं म्हटलेलं होतं की पक्ष चिन्ह, त्याच्यानंतर फूट आणि अपात्रता हे तिन्ही मुद्दे तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्टानं म्हटल्यानंतर आम्ही हे तिन्ही मुद्दे एकत्र करत नाही आहोत असं सिब्बल यांनी म्हटलं. तर पक्षफूट आणि अपात्रता यानंतर आता पक्ष चिन्हावर आता सिब्बल यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो. चिन्ह कसं दिलं पाहिजे याचे काही नियम आहेत. आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आमदार 2/3 होण्याची वाट पाहून मान्यता देण्यात आली असं सिब्बल यांच्याकडून म्हटलं जातंय. पक्षफूट आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जातं आणि अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो असं सिब्बल म्हणतात. तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू असताना काही सेकंद न्यायमूर्तींनी आपापसात चर्चा देखील केलेली आहे. पक्षफूट, चिन्ह, आमदार, अपात्रता तुम्ही एकत्र करत आहात असं कोर्टानं म्हटलंय. आम्ही तिन्ही प्रकरणं एकत्र करत नाही असं कपिल सिब्बल यांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे. तर चिन्ह कसं दिलं जातं याचा काही नियम आहेत. आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे. काही प्रक्रिया निवडणूक आयोग नक्की करू शकतं, मात्र एवढा मोठा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद आज देखील केला जातोय. पात्र होणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्री बनवू दिलं, चिन्ह कसं दिलं पाहिजे याचेही काही नियम आहेत असं सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान म्हटलं जात आहे. सिब्बल यांच्या या युक्तिवादाच्या वेळेला काही सेकंद न्यायमूर्तींनी आपापसात चर्चा देखील केलेली आहे. पक्षचिन्ह, पक्ष फूट आणि अपात्रता या तीनही संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही असं सिब्बल युक्तिवादादरम्यान बोलतायत. एवढा मोठा निर्णय देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. तर या पद्धतीने आयोग किंवा अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही हे अत्यंत चुकीचं आहे. केवळ शिवसेनेसाठी नाही तर एकूणच देशासाठी आणि लोकशाहीसाठी हे महत्त्वाचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. सिब्बल यांच्याकडून सातत्यानं युक्तिवादादरम्यान असंच म्हटलं जात आहे की निवडणूक आयोगाला अधिकार नसताना देखील त्यांनी काही निर्णय घेतले आणि त्याच्यावरच बोट सिब्बल यांच्याकडून ठेवलं जात आहे. आयोगाला सरसकट चिन्ह देण्याचा अधिकार नाही असं सिब्बल यांनी म्हटलं. एवढा मोठा निर्णय देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. चिन्ह कसं दिलं पाहिजे याचेही काही नियम आहेत असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे. आयोगाला सरसकट ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांना राजकीय मदत झाली असं सिब्बल यांच्याकडून कोर्टात